आमचं ना आजकाल कामाचे सीझनच चालू असं म्हटलं तरी चालेल, कारण एक काम संपत नाही की दुसरं आमची वाट बघून बसलेलं असतं. आज आम्हाला गहूची मळणी करून घ्यायची होती, पण मशीनचा थोडा प्रॉब्लेम होता, तर लेट झालं होतं मशीन. तर आम्ही त्यानंतर दुसरं काम करायला घेतलं. तूर हे करून घ्यायची होती आम्हाला, तर तीच आधी करायला घेतली. नंतर दुपारी मस्त मुलं कुल्फी खात होते. नंतर बऱ्याच टायमाने दुपारी 12-1 वाजेला मशीन पोचलं शेवटी घरी, कारण आजकाल बऱ्याच लोकांची गहूची मळणी करायची होती. तर रस्त्यामधले जे आहेत ते अडवून घेतात मशीन. जवळच असलं तरच घरी पोचतं, नाही तर कोणी पण अडवून घेतं. आणि आमच्याकडे 12-1 नंतर मशीन पोचलं होतं. तसं तर आम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी करून घ्यायची होती मळणी, दुपारनंतर जास्त ऊन लागतं म्हणून. पण आजकाल कामाची सीझनच चालू आहे ना, मग नंबर लागत नाही. तर जेव्हा पोचलो तेव्हाच आम्ही कामाला लागलो आणि पूर्ण असं उन्हामध्ये कामाला लागलो होतं. आणि आपल्या मेहनतीचं फळ आहे हे, शेवटी आवरून ठेवावंच लागेल. आणि नंतर तसं तर आम्हाला वाटत होतं आम्ही एकटेच, तर कोणतं कोणतं बघणार असं. पण गावातले तरुण मंडळी चांगले आहेत, तर सगळे मशीन घरी पोचताच आले मदतीला. थोडं बरं झालं होतं, आम्हाला मदत झाली, सगळ्यांनी मदत केली तर बरं झालं होतं. आणि मुलांना आईच्या घरी ठेवलेलं होतं मी. आणि नंतर बराच टाईम लागला होता आम्हाला गहूची मळणी करायला. आणि तसं तर आम्ही इतक्या घाई गडबडीत गहूची मळणी केली पण नसती, पण बातमीमध्ये आहे पावसाचं वातावरण, तर आम्हाला धावपळ करावी लागली. बाकीची पण कामे आहेत घरामध्ये, लसूण काढायचं, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या करायच्या आहे आम्हाला. तर त्यासाठी आमची कामाची धावपळ. असा होता आमचा दिवस. बाय.